नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आले गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त, एकदम जबरदस्त, फक्त 39,500 पासून पुढे. कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या, नवीन ई बाईक घ्या. एक्सचेंज ऑफर, बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर. कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन. आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे, शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज, शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ, शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे सांगून कनिष्ठ सहाय्यक व आरोग्य सेवक या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तिघा तरुणांना तब्बल 9 लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर फसवणुकीची घटना डिसेंबर 2023 ते मार्च 2025 या कालावधीत जिल्हा परिषदेत घडली. या प्रकरणी अभिषेक शिवाजी देसाई वय वर्ष 25 राहणार खरशिंग याने विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित गीता क्षीरसागर, नीरज क्षीरसागर दोघे राहणार सांगलीवाडी आणि अविनाश आनंदराव जाधव राहणार माळवाडी भिलवडी या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अभिषेक देसाई हा तरुण खरशिंग येथे राहत असून तो सलगरे येथील एका पतसंस्थेत क्लर्क या पदावर काम करतो. डिसेंबर 2023 ते मार्च 2025 या कालावधीत गीता क्षीरसागर आणि अविनाश जाधव यांनी संगनमत करून सांगली जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी या पदावर काम करत असल्याचे सांगून अभिषेक देसाई याचा विश्वास संपादन केला. यानंतर देसाई आणि त्याचे मित्र नितेश दिनकर शिंदे, भारत बाळासाहेब माने यांना जिल्हा परिषदेत कनिष्ठ सहाय्यक आणि आरोग्य सेवक या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. यावेळी अभिषेक देसाई याच्याकडून 4 लाख रुपये, नितेश शिंदे याच्याकडून 2.5 लाख रुपये तसेच भारत बाळासाहेब माने याच्याकडून 2.5 लाख रुपये असे एकूण तिघांकडून 9 लाख रुपये घेतले. पैसे देऊनही नोकरीबाबत कोणतीच हालचाल झाली नसल्याने संशयितांकडे तिघांनी जाब विचारला. यावेळी तिघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नोकरीसाठी घेतलेले पैसे देखील परत दिले नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच अभिषेक देसाई याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.